नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने खारं वांगं कसं करायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे। आणि त्यात जर का वांगी गावरान असतील मग तर काही विचारायलाच नको, खूप छान भाजी होते। तर त्यासाठी मी ते शेंगदाणे, खोबरं, धणे, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ते सगळं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर मिक्सरला त्याचं वाटून घ्यायचं। त्यानंतर त्या वाटणामध्ये थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि कट केलेले वांगे घ्यायचे, त्याला मधून कट द्यायचं आपल्याला आणि हे वांग्यामध्ये सगळं मिश्रण भरून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, भरलेली वांगी घालायची आणि वांगी चांगली लाल होईपर्यंत एक 5-7 मिनिटांसाठी परतून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं, ते सुद्धा 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक 12 मिनिटांसाठी कमी गॅस करून शिजवून घ्यायचं। पटकन होते, झटपट होते, खायला सुद्धा खूप चविष्ट लागते। वांगं शिजून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाकरीसोबत गरम गरम सर्व करायची। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।